मित्रांनो, लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि झालेला अपमान हे माणसाला जीवन जगण्याची कला शिकवतात. कारण ह्या ज्या 4 बाबी आहे ह्या फार महत्त्वाच्या आहेत बघा. आणि कधीही काय असलं की आपण व्यवस्थित आपल्याला आपलं जीवन जगावं लागतं. कोणी आपली स्तुती केली म्हणून हुरळून जायचं नाही. कारण या स्तुतीमागं काय असतं की मतलबाची नदी वाहत असते आणि हे मतलबी लोकच काय करत असतात, आपली जास्त स्तुती कर. म्हणून या स्तुतीमध्ये आपण हुरळून जायचं नाही. जेव्हा माणसाला फाटलेला खिसा, याचा अर्थ काय असते की जेव्हा माणसाजवळ काहीही नसते तर तेव्हा काय करत असतं की आपली खरी परीक्षा असते. पैसा असल्यावर तर आपण काही करू शकतो, परंतु पैसा जर नसला तर तशा वेळेस जीवन जगणं फार कठीण असतं. आणि लागलेली भूक, जेव्हा माणसाला भूक लागते तेव्हा काही पाची पक्वान्न पाहिजेच अशातला भाग नसते. चटणी आणि भाकरसुद्धा जरी असेल तर ती फार महत्त्वाची असते त्यावेळेस. कारण लागलेली भूक आहे, आपलं पोट क्षमत नाही आणि त्याच्यामुळे लागलेली भूक आपल्याला फार काही शिकून जाते. आणि तुटलेलं मन, कारण माणसाचं मन एकदा जर तुटलं तर ते मन जुळत नाही. म्हणून माणसाचं कोणीही काय करायचं, गरीब असो श्रीमंत असो, यांनी काय करायचं, कोणाचं मन दुखवायचं नाही. कारण मन जर दुखवलं हे फार मोठं पाप आहे. कारण एकदा जर कोणाची तुम्ही इन्सल्ट केली तर ते तुमच्याजवळ आयुष्यभर जवळ येणार नाही. तुम्ही किती श्रीमंत राहा, त्याला काही किंमत नाही राहत. म्हणून कोणाचं मन दुखवू नका. आणि जे काही आपल्याला आलेले अनुभव असतात जीवनामध्ये, हे अनुभव काय करत असतात की आपलं जीवन कसं जगावं याची कला आपल्याला म्हणजे आपल्याला शिकावं लागते यांच्यापासून. की ह्या 4 बाबी ज्या आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि आपले झालेले अपमान, याच्यामुळे माणूस फार सावध होतो. आणि तुम्हीसुद्धा या 4 बाबीवर जास्त लक्ष केंद्रित करा आणि इथूनच खरी कला आपल्या आयुष्य जगण्याची कला मिळत असते. धन्यवाद.